कधी म्हणतात माहिती घ्यायला पेठला या, तर कधी म्हणतात अर्ज द्या. तोही दिल्यानंतर मग मात्र रीतसर माहितीचा अधिकार द्या असं सांगतात. पेठ तालुक्यातल्या माळेगाव शाळा ते आमडोंगरा रस्त्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्याकडून दडवली जात असल्यानं संशयाचं धुकं दाटलंय. त्याचमुळं नुसतंच डांबर फवारून निघून गेले या ग्रामस्थाच्या आरोपाला बळकटी मिळत आहेच, याशिवाय कामात भ्रष्टाचार झाल्याचंही लपून राहिलेलं नाही. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातला हा रस्ता सुधरवण्यासाठी 1,42,00,000 रुपयांची उधळपट्टी झाली. पण नुसतंच डांबर फासवण्यात आल्यानं रस्त्याची सुधारीकरण कागदावरच राहिलं. अर्थात नुसतंच डांबर फवारल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत. यात नेमकं काय खरं काय खोटं हे जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडं वर्क ऑर्डर, MB रेकॉर्डिंग अशी जुजबी माहिती मागितली. त्यावर त्यांनी सुरुवातीला पेठचे उपअभियंता सुट्टीवर असल्याचं सांगून टाळाटाळ केली. काही दिवसानंतर त्यांनी उपअभियंत्याचा भ्रमणध्वनी क्रमांक देऊन ते मोकळे झाले. उपअभियंत्यानं तर माहिती घ्यायला थेट पेठला या असं सांगून विषय झटकवून टाकण्याचा प्रयत्न केला. पाठपुरावा केला तेव्हा मात्र अर्ज द्या म्हणून आणखीन एक पळवाट त्यानं शोधली. अर्ज देऊन पण 15 दिवस झाल्यानंतर ज्यावेळी माहिती देण्याची वेळ आली तेव्हा या उपअभियंत्यानं ज्ञानाचे धडे दिले. माहिती हवी आहे तर मग माहितीचा अधिकार द्या, त्याला रीतसर तिकीट लावा असं सांगून पद्धतशीरपणे हा विषय पुन्हा टोलवला. जवळपास महिनाभरापासून कार्यकारी अभियंता उपअभियंत्याकडे बोट दाखवतोय, तर उपअभियंता थेट माहितीचा अधिकार अर्जाची भाषा करतोय. दोघंही पद्धतशीरपणे टोलवाटोलवी करतायत. माहिती न देण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो. ती दडवून ठेवली जात असल्यानं नुसतंच डांबर फवारून निघून गेले या ग्रामस्थाच्या आरोपाला बळकटी मिळते. नुसतंच डांबर फवारलं असेल तर बिलाचे 1,42,00,000 रुपये नेमकं कोणाच्या खिशात गेले असाही सवाल ग्रामस्थ उपस्थित करतायत.